तुझ्या 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 रूपाचं चांदन. आता समजलं दत्ताभाऊंचा डीजे का बंद झाला. काय बोलला? नाही नाही दत्ताभाऊ ते म्हणजे चिठ्ठी कुणी पाठवली हे शोधणं महत्वाचं आहे. आपण एक काम करूया दत्ताभाऊ, हे महत्वाचं काम आपण ना नक्षत्राला देऊ. ती इथं राहून तपास करल, मी तुमच्या संग येतो. तिला घेऊन जायची काही गरज नाहीये. अरे पण आई साहेबांनी तिला माझ्या बरोबर यायला सांगितलंय ना. कधी सांगितलं? मी नाही ऐकलं. तू ऐकलं? आणि भाऊच म्हणले नक्षत्राला माझ्या संग यायची काही गरज नाही म्हणून. असं आहे वय. हो मग मी आज जाते आपल्या माझं घरी. जा. थांब. अरे पण म्या काव म्हटलं की नक्षत्र माझ्या बरोबर नाही आलेली चालणार म्हणून. काव बोललो? म्या तरी कधी बोललो भाऊ बोलले म्हणून? नक्षत्रा सांभाळून जा आणि दत्ताभाऊंना गाडी हळू चालवायला सांग. त्यांच्या डोसक्यात राग भरलाय. डोसक्यात वाऱ्याशीर लगत गाडी चालवतात, त्यामुळे जरा सांभाळून. अच्छा, मग तुम्हीच का नाही सांगत? म्या सांगितलं असतं पण आजकाल तुझंच ऐकतात ते. पण नाही दत्ताभाऊ ऐका. तुम्ही जा ना दत्ताभाऊ. हिरे तर कळून काढ. नाही मी आज सकाळीच आंघोळ केले. मग चौकटीत राहील. नाही मी चौकट. तुम्ही चुकलं. तुम्ही जा. मी जरा शोधतो कोणी चिठ्ठी पाठवली. बसू का? दत्तासाहेब, मी असं ऐकलंय की गाडी चालवताना दुसरा कसला बी विचार करायचा नसतो. तू आता मला शिकवणार? नाही तसं नाही. मी फक्त इतकंच सांगत होते की कुणाचा राग बिग डोक्यात ठेवून गाडी चालवायची नसते. दत्ता एकच सांगतो आणि शेवटचं सांगतो. दत्ता हाय हा असा आहे. कधी कोणाचा राग येईल सांगता येत नाही. जमत असेल तर गाडीवर बस. आता कसं सांगू तुम्हाला? तुम्ही सोबत असलात ना की आगीवरून पण हसत चालून जाईन मी. शेवटी प्रेम म्हणजे तरी काय असतं दत्तासाहेब? जळताना खराच तो, आणि आगीशी जवळीक म्हणजे स्वतः तर जळणारच पण सोबत त्यालाही जाळणार. दत्तासाहेब, मी तुमच्यासाठी जळायला तयार आहे. ही बाईक काय चीज आहे? काय ठरलं? एकदा ठरलं की नक्षत्रा मागे फिरत नाही. आई साहेब काय झाले? आई साहेब काय झालंय? बोलवलं? काही काम होतं का? आता फक्त आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकणार. तेव्हा कान नाक डोळण डोसकं समज उघडं ठेवायचं. आता अहो आम्ही काही केलं बी नाही आणि आम्हाला कशापाई तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायलाय? हा काय चाललंय काय? आरोपी? आम्ही काय केलंय? आरोपी कोण आम्ही? अहो आई साहेब आम्ही काय केलंय ते तरी सांगा. सांगतो ना. एवढी घाई कशापाई? कळ. समद्यासनी समद लवकरच कळ. शंकर्या, कागद आणि पेन घेऊन ये. आता काय आमची परीक्षा घेता का काय? वय आम्हाला बी बघायचं
आमचा कुठला विद्यार्थी कुठल्या विषयामध्ये हुशार आहे? काय अहो काय आहे? वय हे तेच आहे ज्याला परीक्षा म्हणतात. पण आमची परीक्षा कशा पाहिजे? कारण आपल्या घरच्याच माणसांना त्रास द्यायचा, त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं करायची, त्यांना डिवचायचं, ह्या विषयाचा लय अभ्यास केलाय तुमच्यापैकी कोणीतरी. आणि मग असं असताना अशा हुशार विद्यार्थ्याला त्याचं बक्षीस द्यायला न ग? अहो काय काय बोलायलाय तुम्ही आई साहेब? आई साहेब असं असेल तर मग आमचं पण ऐकून घ्या. तुमचे आरोप बिनबुडाचे आहेत. आमचा याच्यात काही बी दोष नाही, आम्ही काही बी केलेलं नाही. आणि तुम्ही आमचं ऐकायचं नाही असंच ठरवलं असेल तर मग आमच्याकडे तरी काय पर्याय आहे? अविनाशराव, जरा विचार करा. आता आमच्याच घरात आमच्याच माणसांची आम्हाला परीक्षा घ्यावी लागते. हे समजा कुणामुळं? त्या नक्षत्रामुळं. हा, अगदी बराबर. कला तुला सांगतो, या नक्षत्रामुळे खऱ्या अर्थानं आमचं डोळे उघडलेत बघ. रेखाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेमकं दत्तावर नियम कोणी धरलाय? नेमकं दत्ताला डिवचतंय कोण? या समद्याचा जवळ सुगावा लागत नाही तवर काय आम्ही शांत बसणार नाही. आणि म्हणून नक्षत्रानं जे सुचवलंय तेच आम्ही करालोय. शंकर्या, हा. सांगितलं ना व, कागद आणि पेन घेऊन ये म्हणून. होय. कागद कशा पाहिजे? या चिठ्ठीतल्या ओळी लिहून दाखवायच्यात तुम्हाला. अहो आई साहेब पण त्यांनी काय होणार आहे? त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही काय आमची पोलिसासारखी तपासणी करणार आहे काय? वय जमलं तर पोलिसांना इथंच बोलू. पोलीस? काय बी झालं तरी दत्ताच्या आयुष्याशी, त्याच्या भावनांशी नेमकं कोण खेळाले हे कळल्या बिगर आम्ही शांत बसणार नाही आहोत. शंकर्या, लाग कामाला. मी म्हणाल तसं ताईचे. अरे एकमेकांची तोंड बघून काय होणार आहे? त्यापेक्षा ती चिठ्ठी आणि फुलं कुणी पाठवली ते आत्ताच्या आत्ता खरं सांगून टाका. आणि नंतर जर तुम्हाला खरं बोलावं असं वाटलं तेव्हा कदाचित तुम्ही बोलायच्या परिस्थितीत राहणारच नाही. आई साहेब, आज ज्या नक्षत्राचं ऐकून तुम्ही आमची परीक्षा घेताय ती नक्षत्रा या घरात कधीच परत येणार नाही. हे या कलेचं प्रॉमिस आहे. लिहून घ्या हवं तर कोऱ्या कागदावर. हे घ्या कागद आणि पेन. तुम्ही बी घ्या. पेन राहिला घ्या. हो कलाताई.
दत्ता भाऊ, आता तू जिवंत घरी परत जात नाहीस. हे घ्या, तुम्ही बी नजर टाका जरा. शंकर्या, ही चिठ्ठी जरा जुळवून ठेव. हं? होय तहसील. आणि यांच्यावर नजर बी ठेव. हा. पोलिसांना यायला अजून येळ आहे. पोलीस? आई साहेब, आई साहेब, काय डोकं पिकं फिरलं का काय तुमचं? हा, या असल्या फडतूस गोष्टी पायी पाटलांच्या वाड्यात तुम्ही आता पोलीस बोलवणार होय? नाहीतर काय. मला ना, मला काही कळतच नाही या वाड्यात काय चाललंय ते. नाही, ती कोण कुठली पोरगी येते आणि तुम्हाला काय बी सांगते नाही. आई साहेब, तुम्ही तिच्या विश्वास ठेवून मोकळे झाला. त्या पोरीनं तुमच्या डोक्यात काहीतरी किडा सोडलाय आणि आता तो किडा सगळ्यांच्या डोक्यात वळवळायला लागलाय. नाही नाही, ही म्हणजे चोराला सोडायचं आणि संन्याशाला फाशी द्यायची असं झालंय सगळं. हे अविनाश भाऊ, अरे काहीतरी बोल की. हा, अरे हे समजा मान्य आहे तुला? हा, अरे बघ बघ आपले आई बाप कसं वागवतात आपल्याला, बघ की एकदा. काहीतरी लाज लज्जा शरम अब्रू काहीतरी उरलंय का? समजा घाण टाकलं, बोल की काहीतरी. किती बी नरड सुकवलं तरी काय फरक पडणार आहे ह्यांना? ह्यो दत्तासाठी जो आटापिटा चाललाय ना, ती समजी नाटक आहेत, नाटक. दत्ताचा जीव वाचावा म्हणून हे समज करत नाहीत आई साहेब. होय आई साहेब, तो तुमच्या हातचा हुकमी एक्का आहे आणि तो गेला तर तुमची खुर्ची जाईल जी त्याच्या गुंडगिरीमुळे टिकून आहे. ती खुर्ची जाऊ नये म्हणून हे तुमचं दत्ता प्रेम उफाळून येत आहे. प्रेम कसलं स्वार्थी पण आहे. स्वार्थच आहे हो. तुम्हाला 2 पोरं आहेत, त्याच्यातला दुसरा पोरगा मी आहे जो तुमच्या हातचा पगार घेतो. पगार दिला म्हणून कौतुक वाटतं तुम्हाला. कौतुक कसलं? त्याच्यात मी स्वार्थ आहे, स्वार्थ. घरात दत्तासाठी वेगळं स्पेशल जेवण बनतंय. दत्ता घरात आले की कौतुक होतंय का? कारण दत्ता गुंड मारतो. तुमच्या विरोधातला प्रत्येक आवाज दाबतो. घरात फुलं आली की आम्ही आरोपी, घरात रेखा आली की आम्ही बोलवली. अहो आई साहेब, सत्तेच्या स्वार्थापायी तुमच्यातली आई मारली तुम्ही. स्वार्थी आहेत तुम्ही, स्वार्थी. तोंड सांभाळून बोलायचं. आई साहेब आहेत ते तुझ्या. आज तुझी जीभ घसरली, उद्या तुझा पाय घसरला ना तोंडावर पडशील. खरंच जिला तुम्ही बाहेरची पोरगी समजता ना, ती तुमच्यापेक्षा जास्त मान ठेवते आई साहेबांचा. हो, काय खास तुम्ही मला अडवू नका. अहो या लोकांच्या डोसक्यात गुस्सा भरला, गुस्सा. आणि तुम्ही चिरंजीव लक्षात ठेवायचं, दत्ता वाघ आहे, वाघ. एकट्यानं शिकार करायची ताकद आहे त्याच्यात. आणि तुमच्यासारखे किती पण कोल्हे आणि लांडगे एकत्र आले ना, तर त्यांना एकटा भारी पडल माझा दत्ता. आणि म्या आणि महेश्वरी त्याच्या पाठीशी आहोत, हे ध्यानात ठेवायचं. पोलीस येतीलच इतक्या. कटकारस्थान करायची ज्यांची तयारी आहे
त्यांनी आता त्याचे परिणाम भोगायची बी तयारी ठेवा. शंकर्या कागद घेऊन ये. अव पाण्याचा एक थेंबी घेतला नाही बघा तुम्ही. नाही मला ठाव आहे तुमच्या मनाची घालमेल होत असणार. अव पर त्या दत्ता भाऊसने काय उत्तर द्यायचं, काय सांगायचं त्यांना? मला नाही माहित. मला त्यांच्या समोर जायचं म्हणजे जीवाची घालमेल होती. सोमनाथ दत्ता भाऊ, माझ्या तुला जिंकता नाही सोडणार. कुठं पळून चाललास रे? हो ताई, मध्ये पडायचं काम नाही. बाजूला वा. माफ करा दत्ता भाऊ. दत्ता मोठ्यातल्या मोठ्या गुन्हेगाराला माफ करल, आई साहेबांचा विश्वासघात करणाऱ्याला कधीच माफ नाही करणार. काय ऐकायचं? हा काय ऐकायचं? आई साहेबांच्या हक्काचे पैसे चोरले त्यानं. अहो नाही, असं काय बी केलेलं नाही त्यांनी. अहो एकदा त्यांचं ऐकून घ्यावं. दत्ता एकच सांगतो आणि इमानदारीत सांगतो, आपण बाई माणसावर हात उचलत नाही. त्यामुळे गुमानं बाजूला व्हायचं. आपण सोमनाथला सोडणार नाही. दत्ता साहेब, अहो ते एवढं बोलतायत तर एकदा त्यांची बाजू ऐकून तर घ्या. मी इथं कोणाचं ऐकायला आलेलं नाहीये. इथं फक्त निर्णय होणार. बास. दत्ता साहेब, मी हायस्तोवर तुमच्या हातनं रागाच्या भरात काय बी चुकीचं होऊ देणार नाही. आई साहेबांनी त्यासाठीच मला तुमच्या सोबत पाठवले. ए, तुला मध्ये पडायचं काम नाही. बाजूला. मी ऐकलंय तुमचं, पण मी तुमच्यामध्ये नाही पडत आहे. पण तुम्ही एकदा ऐका माझं. एकदा काही येळ हातून निघून गेली की किती बी वाईट वाटलं, पश्चाताप झाला तरी काय बी अर्थ नसतो. सोमनाथनं ही वेळ त्यानं स्वतःहून आणली. त्याच्या चुकीची शिक्षा त्याला भेटलीच पाहिजे. कुणी चूक केली तर त्याला शिक्षा देऊ नका असं म्हणणंच नाहीये माझं. पण दत्ता साहेब, देव सुद्धा गुन्हेगाराला त्याची बाजू मांडायची एक तरी संधी देतोच. मग आपण का नाही? दत्ता साहेब, कधी कधी माणूस चुकीचा नसतो, ती येळ चुकीची असते, परिस्थिती चुकीची असते, जी माणसाला चुकीचं वागायला भाग पाडते. तुमच्या कुठल्याच फैसल्याआड न्याय येणार नाही, कारण तुम्ही कधीच कुणावर अन्याय होऊ देणार नाही याची खात्री आहे मला. फक्त एकदा त्यांचं ऐकून घ्या, आणि तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही सांगाल ती शिक्षा म्या त्यांना दे. पण एकदा